1 2 3 4 5 आणि 6 हे 6 टाकलेले आहेत मणी. आता त्याला काय करायचं आपण इकडे कुठे गुड डे मी थांबले अगदी आता जॉईन झाले त्यांना त्यांच्यासाठी सांगते म्यूट व्हायचं आणि बॅकला जा तुम्ही फटाफट. हे बघा ह्या फ्लोरल ही जी वायर आहे की नाही फ्लोरल वायर आहे की नाही ह्याच्यामध्ये हे मोती टाकलेत मी आणि त्याला आता ही जी वायर आहे की नाही ही त्याला मी गुंडाळते अशी. ती गुंडाळली की मग ती काय होऊन जाणार आहे तुमचे मणी खाली नाही येणार. हे बघा ह्या अशा पद्धतीने. पीळ द्यायचा फक्त पीळ दिलाय मी. ठीक आहे फक्त पीळ दिलाय. ओके हे बघा हे असं फक्त पीळ द्यायचंय. मनी फक्त मध्यभागी टाकायचे का मॅडम? हा हे बघा हे असे मणी घेतलेत ह्या वायर मध्ये फक्त टाकलेत आणि त्याला पीळ दिलाय म्हणजे ह्याचा राऊंड झालाय आता. ओके आता मी हे बाजूला ठेवते. आता हा जो हे बघा हा जो स्टोन दाखवलेला ना त्याच्यामध्ये पण मी तार टाकते आता 1 मिनिट. ही वायर मी कट करते एवढी एक थोडस एवढं म्हणजे इतकं अंतर ठेवायचं. सुरुवातीला तुम्ही करताना थोडं जास्त घ्या अंतर. एवढं घेते मी अगदी तुम्हाला दाखवण्यासाठी. मी कट केलं ह्या कटरनी कट केलं मी. आता ह्या स्टोन मध्ये 2 होल आहेत. ठीक आहे त्याच्यातून मी घालायचं म्हणजे इथून घालायचं ह्या बाजूने म्हणजे एक इथून टाकायचं आणि दुसऱ्या होल मधून हे बघा या अशा पद्धतीचं झालं. ठीक आहे म्हणजे ही वायर होती ना ती फक्त ह्या होल मध्ये मी टाकली म्हणजे ती अशी झाली. आणि ह्याला आता पॅक करायचं पुन्हा. पॅक करायचं ह्याला. ठीक आहे टाईट पॅक करायचं जरा. फक्त राऊंड मारायचंय. आटा कसा मारतो तसं. हे बघा झालं. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला आता अजून एक टेप पट्टी घेणार आहे. आपलं हे घेणार फ्लोरल वायर घेईन मी. ही बघा ही अजून एक फ्लोरल वायर घेईल. त्याला मी काय करणार आहे बघा 2 घ्या. अजून एक घेते म्हणजे त्याला एक जाड पण येईल. अजून एक फ्लोरल वायर घेतली 2 घेतल्यात या. ठीक आहे 2 घेतल्यात मी एकत्र आणि त्याला अजून फोल्ड मारते असा. हा बघा अशा पद्धतीने 2 फोल्ड मारले म्हणजे 2 एक जाड अशी तार तयार झाली आहे. ठीक आहे त्याला मी आता गुंडाळते कारण का त्याच्यावर आपण ब्रॉच करणार आहोत ना म्हणून. ठीक आहे अशा पद्धतीने. आणि इथे ना हा जो पॉइंट आहे हा थोडासा असा ठेवायचा आहे अशा पद्धतीने. बघा ओके आणि थोडासा वर काढते म्हणजे अशा पद्धतीने. बघा असा एक थोडा वरती काढला.
आता ह्याला मी काय करणार आहे, इथून पण त्याला थोडीशी तार गुंडाळते. ती नंतर गुंडाळू शकता तुम्ही. ठीक आहे. आता काय करायचंय, ही फ्लोरल टेप आहे ना, त्याने हे गुंडाळायचंय. ह्याला गम असतो ऑलरेडी, ह्याला फक्त मी काय करणार, राऊंड राऊंड करणार. हे बघा अशा पद्धतीने. फक्त मी गुंडाळते त्याला. वन मिनिट. ह्याला फक्त गुंडाळते बघा. क्रॉस क्रॉस मध्ये गुंडाळत जायचं. खाली आली बघा थोडीशी. एकदाच प्रेस करा असं. इथे सुद्धा काय करायचं, याला थोडासा फोल्ड मारा. अशा पद्धतीने फोल्ड करा जरा. हे बघा असं. आणि इथे थोडीशी जी तार आहे ना, ही थोडीशी अशी गुंडाळायची. हातानेच जाते ती, कारण ती नाजूक असते ना, म्हणजे ती हाताने तुम्ही गुंडाळू शकता अशा पद्धतीने. प्रेस करायची. आपल्याकडे हे आहे ना, याने कटर आहे, त्याने अगदीच प्रेस नका करून, ते तुटून जाईल. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हे पूर्ण गुंडाळते मी. हा एवढा भाग ठेवायचा. तोडायचं. ओके. हे बघा, हे झालं असं. ओके. 3 आयटम झालेले आहेत माझे. हे बघा, हे अशा पद्धतीने. ओके. आता काय करायचंय, हा जो स्टोन आहे की नाही, हा तुम्हाला ह्याच्यामध्ये अडकवायचा आहे. ह्याच्यामध्ये गेला पाहिजे तो. ठीक आहे. वरून टाका असा. हा आहे की नाही, हा वरून टाकले मी. हा बघा. ओके. अशा पद्धतीने. त्याही आधी एक आपण हे करूया. जसं की एक तुम्हाला वायर बोललेली ना, स्प्रिंग असते अशी, तर ती पण ह्याच्यामध्ये पण गुंडाळूया. एका एका याच्यामध्ये अशी राऊंड राऊंड करायचं तुम्हाला. ठीक आहे. ही बघा अशी. मग पुन्हा त्याच्यामध्ये घालायचंय. दुसरा मोती आहे ना, त्याच्यातून काढायचं असं. ठीक आहे.
मॅडम 2 मण्यांच्या मधून घ्यायचे ना वायर? हा मग दाखवते. ही जी वायर आहे ना, ही इथे पहिला मी पकडले बघा, इथे मी पकडले वायर ती, आणि आता मी ती जी वायर आहे ना, ती आता एक एक मणीच्या मधून अशी राऊंड राऊंड घालते मी, आतून बाहेर काढते. आता ही बाहेर निघाली ना, आता ही परत मी परत ह्याला मी दुसऱ्या मणीतून घालणार, म्हणजे आता परत आतमध्ये टाकते मी, म्हणजे राऊंड होत जाणार त्याचा. हे बघा, आतमध्ये टाकलं, पुन्हा त्याला आतून बाहेर खेचायची परत. हे बघा अशी. ठीक आहे. जरा हातानेच प्रेस करत जायचं, त्याच्यानंतर पुन्हा राऊंड टाकायचा, त्याच्यामध्ये आतमध्ये घातली मी, परत तिसऱ्या मणीतून टाकायचं. ओके. आणि आता हे बघा असं झालं बघा. आता इथून पुन्हा आतमध्ये घालते. हे बघून घ्या, कारण बाकीचं माझं रेडी आहे. एक तुम्हाला दाखवते, असे जवळजवळ 5, 6, 7, 8 असे बनवायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर कसं बनवायचंय ते बघा जरा. बघा सगळ्या मणीच्या याच्यातून आले बघा रिंग, ती आतून बाहेर असं राऊंड 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 घालायचे तुम्हाला. आता माझा क्लास उद्या करते मी, काय करू सांगा करते. मुरमुरे आहेत ना. हे बघा, हे रेडी झालंय आपलं. हे बघा अशा पद्धतीने रेडी झालंय. मुरमुरे आहेत ना. एक्स्ट्रा जी उरले ना, मुरमुरे गरम करा, ठेवा कढईत. फटाफट कोणाचा तरी आवाज येतोय. रेडमी तुमचा आवाज येतोय तुमच्या इथून, जरा म्यूट व्हा. ओके. हे बघा, हे असं रेडी झालेलं आहे. आता नाही येणार आवाज. हे बघा, बघितलं ह्याच्यात काही विचारायचं आहे का? फक्त काय काय घेतलं आपण? मोती घेतलाय, तार घेतलीये, फ्लोरल टेप घेतली, आणि बस ह्याला आपण गुंडाळतो. आता हे जे एक्स्ट्रा राहिलंय ना, त्याला आता काय करायचंय? त्याला गुंडाळायचं हातानेच, आपण त्याला एकजीव करायचं असं. ओके. हे बघा असं. हे बघा अशा पद्धतीने. ओके. आता तुम्हाला ह्याच्यातून काय टाकायचंय? हा जो मणी घेतलेला ना आपण, तयार होता आपला, तो ह्याच्यातून टाकायचा आता, आणि तो पण आपल्याला एकजीव करायचा आहे. वरून टाका. ओके. आणि तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने दिसेल आतमध्ये. ओके. हे बघा असं. एक मिनिट, मी फक्त त्याला ऍडजस्ट करते मध्ये. हे बघा असा ऍडजस्ट झालाय तो. हा बघा. ओके. असा ऍडजस्ट केलाय मी. असा मध्येच टाकायचा आहे तुम्हाला, आणि त्याची पण जी वायर आहे ही पण त्याला गुंडाळायची पूर्ण. ओके. आता ह्याला काय करायचंय? खालून कट करते आता मी. एक्स्ट्रा जी आता मी तुम्हाला दाखवायला ही एक्स्ट्रा घेतली, एवढी तुम्ही स्वतः जेव्हा कराल तेव्हा एवढं लागणार नाहीये तुम्हाला. कट केलं मी कटरने. आता फ्लोरल टेपने त्याला काय करायचंय? गुंडाळायचंय परत. हे बघा, म्हणजे काय आहे माहितीये, आपण एखादं फुल कसं पाहतो, त्याला एक हे असतं, दांडी असते, ती ग्रीन कलरची असते, आणि ती दांडी आपल्याला ग्रीन कलरच्या ह्या फ्लोरल टेपने तुम्हाला ती दांडी ग्रीन कलरची आहे दाखवायचंय तुम्हाला. ती पण अशी क्रॉस आणि खेचायची. ही ना थोडी चिकट असते, याला एक्स्ट्रा गम वगैरे लावायचा नसतो तुम्हाला. अशा पद्धतीने त्याला
एकजीव करायची. हे बघा. हे बघा, गुंडाळते. तुम्हाला आता वेळ जाणार नाहीये, कारण हे एवढं सगळं करायला वेळ जातो. तुम्हाला एक हे दाखवलेले असे तुम्हाला किती बनवायचे आहेत? 5, 6, 7, 8 असे तुम्ही 8 तरी बनवा. ठीक आहे. ह्याला इथून असं कट करायचं हाताने आणि इथे त्याला अगदी हे झालं तयार असं. हे बघा. ओके, दिसतंय? ओके. आता काय काय मी तयार करून दाखवले तुम्हाला. असं समजायचं ही गजऱ्याचं सूत कसं असतं, गजऱ्याला आपण मोठं धागा असतो ना. ठीक आहे. एक वायर तयार केली आहे आपण. त्याच्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला एक मोतीचं फूल तयार करायचं आहे. ओके. आता मी ऑलरेडी ह्याच्यातले बनवून ठेवलेले आहेत. ओके, असे तयार आहेत, रेडी आहेत. तुम्हाला एक दाखवलंय मी. आता ह्याला काय करायचं, आपण ब्रॉच तयार करायचा आपण. ठीक आहे. किती बनवलेले आहेत मी? 8 तयार केलेले आहेत. तुमच्या समोर एक दाखवला आणि बाकीचे मी ऑलरेडी मगातपासून बनवते. ऑलरेडी कालच दाखवायचं होतं ना, त्याच्यामुळे माझं कालच झालं होतं रेडी, पण एक काही कारणास्तव झालं नाही. ओके, तर हे ऑलरेडी मी काल तयार केलं होतं. 1-2 अगदी राहिले होते तयार करायचे, ते मी आता बनवले. ठीक आहे. हे असे तयार आहेत, रेडी आहेत. आता तुम्हाला काय करायचंय, ही जी वायर आहे की नाही, तिथे असे बघा, हे ठेवायचंय तुम्हाला अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि ह्याला तुम्हाला आता गुंडाळायचंय. समजलं का? हे बघा, हे अशा पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर अगदी ह्या बाजूला घ्यायचं. ओके, ते पण तुम्हाला तसंच सेम गुंडाळायचं आहे. ओके. मॅम रेकॉर्डिंग मिळेल ना? हो हो, याचं रेकॉर्डिंग मिळणार. फक्त गुंडाळायचं आपल्याला.
मागून पण बघा कसं दिसतंय. तर मागून प्लेनच ग्रीन कलरच दिसला पाहिजे, कारण तुम्ही ग्रीनने ते फ्लोरल टेपने पूर्ण ते तुम्ही लॉक करून टाकताय ना. दिसलं तुम्हाला? ठीक आहे. हे जे आहे की नाही, आता हे ह्याला ब्रॉच आहे हा. ह्याला तुम्ही कशाही प्रकारे, जसं की हेअरस्टाईलला जसं की लो बन आहे, लो बनला लावू शकता, किंवा तुम्ही एखादी कुठली हेअरस्टाईल केलेली आहे त्याच्यावर तुम्ही लावू शकता. ठीक आहे. अगदी बन असतो की नाही, बनवर तर चांगला दिसतो. प्लस तुम्ही जेव्हा फ्रेंच रोल घालता, फ्रेंच रोलला पण ते एका बाजूने चांगलं जाणार बघा. आणि इथे आपण ही जी मोकळी जागा ठेवली होती बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, पिन टाकायचे त्याच्यामध्ये, म्हणजे ते लॉक होऊन जाणार. ओके. आणि हे जे आहे की नाही तार, ही पूर्णतः वाकते, त्याच्यामुळे ती केसांमध्ये अगदीच जाऊ शकते. ओके. तर हे तुमचं हा जो ब्रॉच आहे, ठीक आहे. तर हे असं दाखवते मी, असा बघा. ओके. असा बघा. असा बघ. ठीक आहे. ती हेअरस्टाईल आणा तिथून, त्याच्यावर दाखव. एक मिनिट, हेअरस्टाईल वर दाखवते तुम्हाला. जसं की ही जी हेअरस्टाईल आहे त्याच्यावर पण अशा पद्धतीने. ठीक आहे. ओके. चला चला, बस. ह्याच्यात कोणाला काही विचारायचं आहे का? ह्याच्यात कोणाला काही विचारायचं आहे का? हॅलो मॅम, हा, बोला बोला. मी लेट आली ना, मला कळालं नाही. मला रेकॉर्डिंग पाठवणार ना हा, तुम्ही? ह्याचं रेकॉर्डिंग मिळेल. ठीक आहे. हा मॅम त्या ठीक आहे. वायरला काय म्हणायचं दुकानात गेल्यानंतर? फ्लोरल वायर आहे, फ्लोरल वायर. फ्लोरल वायर. हा. आणि म्हणजे ते बघा, स्प्रिंग एक स्प्रिंग काय बोलले तुम्ही? जी स्प्रिंग असते ती अगदी गोल्डन कलरची आहे. फ्लोरल वायर बघा, ही अशी असते वायर, अगदी नाजूक असते बघा, अशी वायर असते. ही एक वायर अगदी म्हणजे खूप आता हा जो ब्रॉच तुम्हाला दाखवला ना, हा जवळजवळ 100च्या वरती जातो. 100 रुपयाला जातो, कोणी कितीला, म्हणजे त्यांच्यानुसार. फक्त तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जी फ्लोरल पट्टी जी गुंडाळताय ना, ती व्यवस्थितच गुंडाळायची. म्हणजे ती, आणि ही जी फ्लोरल पट्टी आहे का नाही, ही भरपूर चांगली आहे, त्याच्यामुळे त्याला गम वगैरे ऑलरेडी आहे. हे अशी फिनिशिंग म्हणजे आहे पाठीमागे ना, ती चांगली दिसली पाहिजे. कारण जेवढं तुम्ही फिनिशिंग चांगलं कराल ना, तेवढं तुमचं प्रोडक्ट विकलं पण जाईल, म्हणजे तुम्ही विकू सुद्धा शकता हे सगळं. आणि अगदी प्लास्टिकचं जे हे असतं ना, पिशवी असते ना, कॅरी बॅग छोटीवाली, त्या मिळतात मार्केटमध्ये वगैरे. त्या करी खाती टाकायचं हे आणि पाणीपुरी खाती ओके. कांदे. तर अगदी ह्याला खर्च किती येतो? खूप कमी येतो. अगदीच तुम्हाला खर्च सांगू किती येत असेल? 30 रुपये पण खर्च येत नाहीये. 20-30 रुपयेच खर्च येतो फक्त. आणि तुम्ही ह्याच्यावर भरपूर 100-150 रुपये चांगले कमवता तुम्ही. कारण ह्याची प्राइस काढा तुम्ही, 100च्या तुम्हाला जास्तच दिसेल. ओके. अगदी ह्याचे स्टोन तुम्ही चेंज करू शकता, जसं की ही ग्रीन आहे, रेड टाकू शकता, आणखीन तुमच्या साडीनुसार पण टाकू शकता. एखादी तुमच्याकडे कोणी सांगितलं की मला एक हेअर ब्रोच असा बनवून दे की माझ्या साडीवर मॅच होईल, तर तुम्ही हे स्टोन आहेत ते चेंज करू शकता. अगदी फार सुंदर वाटतात. ओके. मॅडम फ्लोरल वायर गोल्डन आणि कलर टाकू शकतो का? काय?
गोल्डन कलरचे ते स्टोन टाकू शकतो का? हो ना, गोल्डनचे पण टाकू शकता. गोल्डनचं तर हल्ली किनार पण असते, ब्लाऊज वगैरे आपण हल्ली ते गोल्डन म्हणजे सगळ्या याच्यावर जातं ना सहसा हो म्हणून. हो, गोल्डन पण वापरू शकता. ठीक आहे. मॅम फ्लोरल वायर आणि चिकटपट्टी काय म्हणायचं? फ्लोरल टेप, फ्लोरल टेप. ही बघा, ही फ्लोरल टेप.